नमस्कार. 2026ची जी मकर संक्रांत आहे ना, ती काही साधीसुधी नाहीये. तब्बल 23 वर्षांनी एक अशी दुर्मिळ खगोलीय घटना घडतीये, जी या सणाला खूप खास बनवतेय. चला तर मग आज आपण गिनाव जाणून घेऊया की हा सूर्य आणि शनीचा जो महासंयोग आहे, तो आपल्या सगळ्यांसाठी काय घेऊन येतोय. तर मग साहजिकच पहिला प्रश्न मनात येतो की 2026ची संक्रांत इतकी विशेष का आहे? असं काय वेगळं घडणार आहे यावर्षी? याचं उत्तर एका अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटनेमध्ये आहे. ही घटना घडते तब्बल 23 वर्षांच्या अंतरानं. हो, पूर्ण 23 वर्षांनी. आणि म्हणूनच ही येणारी मकर संक्रांती आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही दृष्टिकोनातून खूपच प्रभावी मानली जात आहे. बरं, आता आपण याच्या ज्योतिषशास्त्रीय बाजूकडे वळूया. यावर्षीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना म्हणजे सूर्य-शनी संयोग. सूर्य-शनी संयोग म्हणजे नेमकं काय? आणि वैदिक ज्योतिषामध्ये ना याला एक खूप महत्त्वाची घटना मानतात. कल्पना करा, पिता म्हणजे सूर्यदेव ते आपल्या पुत्राच्या म्हणजे शनिदेवांच्या घरी भेटायला जात आहेत. आणि शनीचं घर कोणतं? तर मकर रास. आणि जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा कर्म, न्याय आणि एका नव्या सुरुवातीची ऊर्जा तयार होते. म्हणूनच हा संयोग एवढा शक्तिशाली मानला जातो. आता या शक्तिशाली संयोगाचा फायदा कोणाला होणार? तर ज्योतिषांच्या मते 3 राशींसाठी हा काळ विशेष शुभ मानला जातोय. ते आहेत मिथुन, सिंह आणि धनु. या लोकांना करिअरमध्ये यश, कुटुंबात सौख्य आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीतच त्यांच्यासाठी हा काळ खूप भाग्यशाली ठरू शकतो. बरं, आता पुढच्या भागाकडे वळूया. आपल्याला माहीत आहे का की प्रत्येक वर्षी संक्रांतीची ऊर्जा एका देवीच्या रूपात पाहिली जाते? तिची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये असतात. चला तर मग पाहूया 2026मध्ये ही संक्रांती देवी कोणत्या रूपात येत आहे. तर हे आहे 2026च्या संक्रांती देवीचं स्वरूप. पहा, तिचं वाहन आहे वाढ, जे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. वस्त्र पिवळं आहे, शस्त्र गदा आहे आणि ती पायस म्हणजे खीर खाताना दाखवली आहे. तिच्या प्रवासाची दिशा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि ती वायव्य दिशेकडे पाहतीये. या प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ आहे. हे रूप आपल्याला सांगतंय की येणाऱ्या काळात सामर्थ्य आणि स्थिरतेनं बदलांना सामोरं जावं लागेल. आता देवीच्या या स्वरूपानुसारच परंपरेमध्ये काही गोष्टी या काळात शुभ मानल्या जातात आणि काही गोष्टी टाळायला सांगितल्या जातात. चला तर मग बघूया की या वर्षीच्या ऊर्जेशी जुळवून घेण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं. तर बघा, काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत आणि काही टाळायला. जसं की दानधर्म करणं, सूर्यदेवाची पूजा करणं, तिळगुळ वाटणं हे सगळं शुभ आहे. काळ्या रंगासारखे शुभ रंग घालावेत असंही म्हटलं जातं. पण दुसरीकडे पिवळा रंग घालणं टाळावं, दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नयेत असंही काही ठिकाणी मानलं जातं. मुख्य म्हणजे कठोर बोलणं, भांडणं किंवा केस झाडं कापणं यासारख्या गोष्टी टाळाव्यात. या सगळ्याचा उद्देश एकच आहे की आपण आपली कृती या वैश्विक ऊर्जेशी जुळवून घ्यावी, जेणेकरून चांगला प्रभाव वाढेल. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, मकर संक्रांत म्हणजे फक्त एक दिवस नाहीये. हा तर 3 दिवसांचा सण आहे. एक संपूर्ण नूतनीकरणाचा प्रवासच म्हणा ना. आणि प्रत्येक दिवसाचं आपलं एक वेगळं महत्त्व आहे. चला तर बघूया हे 3 दिवस कसे साजरे होतात. पहिला दिवस 13 जानेवारी म्हणजे भोगी. या दिवशी जुन्या नको असलेल्या गोष्टी घराबाहेर काढल्या जातात, घर स्वच्छ केलं जातं आणि मस्तपैकी हंगामातल्या भाज्यांची मेजवानी असते. मग येतो मुख्य दिवस 14 जानेवारी मकर संक्रांत. या दिवशी सूर्यपूजा, दान, पतंगबाजी आणि अर्थातच तिळगुळ वाटणं हे सगळं केलं जातं. आणि तिसरा दिवस 15 जानेवारी म्हणजे किंक्रांत, ज्याला करी दिन असंही म्हणतात. या दिवशी देवीने एका राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे हा दिवस जरा सावधगिरीचा मानला जातो. या दिवशी सहसा कोणतंही नवीन शुभ काम सुरू करत नाहीत. किती सुंदर प्रक्रिया आहे ही, नाही का? जुनं सोडून द्या, वर्तमानाचा उत्सव करा आणि भविष्यात विचारपूर्वक पाऊल टाका. आणि 2026च्या संक्रांतीमध्ये अजून एक विशेष गोष्ट आहे. यावर्षी 14 जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच तब्बल 3 शुभयोग एकत्र येत आहेत. षटतिला एकादशी, सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग. या तेहेरी आशीर्वादांमुळे किंवा या त्रिवेणी संगमामुळे या दिवशी केलेली पूजा आणि दानधर्म हे अनेक पटींनी जास्त फलदायी ठरणार आहेत. तर हे सगळं झालं विधी आणि ज्योतिषशास्त्राबद्दल. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या सणाचा एक खूप खोल अर्थ आहे. एक असा संदेश आहे जो आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आणि तो संदेश या एका वाक्यात दडला आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. किती सोपं पण किती महत्त्वाचं वाक्य आहे, नाही का? म्हणजे तिळासारखी मैत्री आणि गुळासारखा गोडवा. जुन्या कटू गोष्टी विसरून नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा आणण्याची हीच वेळ आहे. हेच हा सण आपल्याला सांगतो.
तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकायचं? संक्रांती म्हणजे फक्त विधी नाहीत. हा सण आहे दानाचा, म्हणजे आपल्याकडे जे आहे ते वाटण्याचा. हा सण आहे नूतनीकरणाचा, म्हणजे मनातली नकारात्मकता सोडून देण्याचा, एकमेकांना भेटून सामाजिक ऐक्य वाढवण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा. कारण इथून पुढे दिवस मोठा होणार असतो, जास्त प्रकाश मिळणार असतो. हा सण आपल्याला उत्तरायणाची म्हणजे चांगल्या तेजस्वी दिवसांची आशा देतो. तर हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो. विधींच्या पलीकडे जाऊन हा जो दानाचा आणि नूतनीकरणाचा संदेश आहे तो आपण फक्त ह्या सणापुरता मर्यादित न ठेवता